उपवास. भारतात उपवास करण्याची प्रथा अत्यंत जुनी आणि महत्त्वाची आहे. परंतु उपवास हा शब्दाचा खरा अर्थ लोक विसरत चालले आहेत. उपवास याचा शाब्दिक अर्थ बघायला गेलो तरी उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, अर्थात जवळ राहणे. अर्थातच देवासाठी केल्या जाणाऱ्या उपवास याचा अर्थ देवाच्या जवळ राहणे. आजच्या परिस्थितीत याचा अनर्थ झाला असून उपवासाच्या नावाखाली वाटेल ते पदार्थ पोटात ढकलले जातात किंवा एक वेळ जेवण्याची पद्धत असल्यास त्या एका वेळात 2-3 वेळाची भर काढणे अगदी सामान्य आहे. खरं तर उपवासाची उत्पत्ती एखाद्या ठराविक दिवशी मानसिक रूपाने देवाला नमन करण्याची, अर्थातच देवाच्या जवळ राहण्यासाठी या हिशोबाने करण्यात आली असावी. खूप काळापूर्वी एकादशी, शिवरात्री, पौर्णिमा अशा दिवशी आपल्या दररोजच्या कामातून विश्रांती घेऊन देवासाठी काही काळ काढावा अशी योजना असावी. जसे शेतकरी, व्यापारी दररोजच्या धावपळीत देवाला आभार मानण्यासाठी वेळ नसल्यामुळे, तसंच एखादा दिवस कुटुंबासह वेळ घालवायचा या विचारासह उपवास करणे सुरू केले गेले असावे. तेव्हा उपवास म्हणजे उपाशी राहून देवाचे नाव जपत राहावे अशी कल्पना नसेल तरी पुरुष मंडळी घरात असताना बायकांना स्वयंपाकघरापासून मुक्ती मिळणार तरी कशी, म्हणून सर्वांनी उपाशी राहून देवाची आराधना करावी असा ठराव झाला असावा. नंतर यामुळे शरीराला एक दिवस आराम मिळाल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडून जातात, अर्थात हे लाभदायकच आहे. अशात तेव्हा उपवास म्हणजे न शिजवलेले पदार्थ ग्रहण करणे असा होतो. त्यात पाणी, दूध, फळं यांचा समावेश होता. एकूण हा दिवस कामांमध्ये व्यर्थ न घालवता, न शिजवता खाऊ शकणारे पदार्थ ग्रहण करून देवाची भक्ती करायची असा होता. त्यात मनोरंजनाला देखील स्थान नव्हते. पण आजच्या परिस्थितीत पोटभर तेलकट, तुपकट, गोड पदार्थ खाल्ल्यावर उपवास करणाऱ्याला भक्ती करताना झोप येणे तर निश्चितच आहे. म्हणून खऱ्या अर्थाने उपवास म्हणजे सात्विक पदार्थ खाऊन देवाची भक्ती करणे. त्या काळच्या मनोरंजनाचे साधन वेगळे आणि आत्ताचे वेगळे. म्हणजे आजच्या तारखेला उपवास करायचा म्हणजे भक्ती, ध्यान करताना हातात मोबाईल नसावा, तर तो खरा उपवास धरायला हवा. मोबाईल, टीव्हीपासून लांब राहून देवाची भक्ती केल्यास उपवास. नाहीतर हल्ली बाजारात उपलब्ध शेकडो प्रकारचे पदार्थ खाऊन उपवास करणे म्हणजे स्वतःला धोक्यात ठेवण्यासारखे आहे. उलट हे पदार्थ इतर दिवसात खाल्ल्या जाणाऱ्या पौष्टिक पदार्थांपेक्षा अधिक हानिकारक ठरू शकतात. म्हणून मनोभावे उपवास करून देवाची भक्ती करायची इच्छा असेल तर हे नियम पाळावे. उपवासाच्या एक दिवस आधीपासून गरिष्ठ भोजनाचा त्याग करावा. उपवासाचा दिवस सोप्या पद्धतीने घालवावा. उपवासाच्या दिवशी ध्यान करावं. या दिवशी चुकूनही क्रोध करणे, चुगली करणे, दुसऱ्यांचे मन दुखावणे टाळावे. कारण मन शुद्ध नसल्यास भक्ती होणार तरी कशी? उपवासाला फळ, दूध घेणे उत्तम ठरेल. उपवासाच्या दिवशी अधिक प्रमाणात पाणी प्यावं. कमजोरी जाणवत असल्यास लिंबू पाणी पिणे योग्य ठरेल. बघा विचार करून, पटतंय का? धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.